संकट माझ्याच वाट्याला का, असा प्रत्येकाला प्रश्न पडतो ना. आयुष्यात कधी कधी असा क्षण येतो की चहूबाजूनी संकट आपल्याला घेरतात. मग तो आजार असो किंवा पैशाची चणचण असो किंवा नात्यातली दर्या असो. आपण विचारतो, मी कुणाचं काय वाकडं केलंय, देव माझीच का परीक्षा घेतोय. आज याचं प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. नमस्कार मंडळी, ओळख स्वतःची मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ऑलिम्पिकमध्ये धावण्यासाठी खेळाडूला जो सराव करावा लागतो ना, तो सामान्य माणसाला करावा लागत नाही. लक्षात ठेवा, देव परीक्षा घेतोय ना, याचा अर्थ असा आहे की त्याने तुम्हाला निवडलं आहे. तो दुबळ्या माणसाला कधीच मोठी जबाबदारी किंवा मोठं संकट देत नाही. जर तुमच्या आयुष्यात वादळ आले तर याचा अर्थ देवाला माहिती आहे की तुमचं जहाज ते वादळ पेलण्यास समर्थ आहे. जोपर्यंत दगडावर हातोड्याचे घाव पडत नाही ना, तोपर्यंत त्याचं रूपांतर मूर्तीत होत नाही आणि त्याला देवत्व मिळत नाही. आपण म्हणतो देव आपल्याला मारतोय, पण खरं तर तो आपल्याला घडवत असतो. ही परीक्षा तुम्हाला तोडण्यासाठी नाही बरं का, तर तुमच्यातले दोष काढून तुम्हाला लख्ख करण्यासाठी. हातोड्याचे घाव घातल्याशिवाय मूर्ती बनत नाही. शिक्षक कठीण प्रश्न त्याच विद्यार्थ्याला विचारतात ज्यांच्याकडून त्यांना पैकीची पैकी मार्काची अपेक्षा असते. जर तुमची परिस्थिती इतरांपेक्षा कठीण असेल तर समजा देवाने तुमच्यासाठी काहीतरी विशेष राखून ठेवले आणि तो तुम्हाला अशा उंचीवर नेणार आहे जिथं पोहोचण्यासाठी हे प्रशिक्षण गरजेचं आहे. ही परीक्षा तुमची लायकी वाढवण्यासाठी आहे बरं का. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत जेव्हा आपण देवाला साकडं घालतो आणि तो ते ऐकत नाही, तेव्हा त्याचं काय नियोजन असतं. तोपर्यंत फक्त इतकंच लक्षात ठेवा, देव परीक्षा घेतोय कारण त्याला तुमच्यावर विश्वास आहे. पाहत राहा ओळख स्वतःची.